मित्रांनो इथं बघा कोण विषय आलाय. मुंबईचा सुपरस्टार. मुंबईला जाऊन राहायला लागलाय ना भाऊ, त्याच्यामुळे असं मानलं लागलं. लकीली मी फोन केला काय याला, त्याच्यामुळे आलाय भाऊ. नाही तर नाश्ता आलाय. फोन मी केलाय. कॉल डायलिंग बिलिंग सगळं दाखवू शकतो मी. तुझी पब्लिक आहे, काय बोलायचं नाही विषय तसा नाही, पण भाऊ आला. आता आपण मस्त एका ठिकाणी चाललोय. आपण भाऊ लगेच जाणार आहे. कुठं चाललाय सांगू नको ब्लॉग मध्ये. भाऊ गुड न्यूज आहे, गुड न्यूज. तुला तसं पण आता ब्लॉग मध्ये येऊन टाइम झाला, 1 वर्ष झाला असं मे बी. 1 वर्षानंतर भाऊ सोबत आता व्हिडिओ बनवतोय. 1 वर्षानंतर असा फेस आलाय. आता नेक्स्ट इयर मध्ये अजून काहीतरी वेगळं येईल, सरप्राईज. 2025 मध्ये फुल राडे करायचा हिशोब चाललाय. सुरुवात तर भारी झाली आहे, पण आता बाकीच्या गोष्टी सांगायच्या ना, डायरेक्ट सरप्राइझिंगली विषय करायचा त्याच्यामुळं. मग बाकी काय कसं चाललंय? एकदम मस्त मजेत. आता फिरतोय आम्ही ऍक्टिव्हावरती पुणे. येस ऍक्टिव्हा. मी तर किती दिवस झाले ऍक्टिव्हावरतीच फिरतोय. हे बघ माझ्यामुळे भेटली की नाही चला आम्ही असंच राऊंड मारतो इकडं. अरे इकडचा रस्ता बंद केलाय ना आपल्याला बहुतेक. नाही हाय इव्हेंट आहे आज काहीतरी. आज नाही 3 दिवस झालंय चालू आहे का? 2 तारखेपासून चालू झालंय. आता आज शेवटचा दिवस आहे. इकडेच आहे पुढं. हो कॅम्पात वगैरे चालू आहे. कॅम्पात नाही, रेस कोर्सला. पुणे रेस कोर्स ग्राउंडला आहे. कॅम्पच आहे ना ते. कॅम्प हे झाला आता जिथं आपण आज कॅम्प तिथपर्यंत रेस कोर्स मध्ये. म्हणजे काही जणांसाठी आहे, काही जणांसाठी नाही. काल जाऊन आलो, भारी होतं. सगळे तो खायचंय का तुला? खायचंय बोर हसीना जुल्फो वाली. आता लय भारी शॉट झाला काय. रेस्टॉरंट मधून आम्ही दोघं बाहेर आलो. बाहेर पोरगी थांबली होती आणि मी असं जस्ट तिच्या शेजारनं असं टर्न घेतला आणि भाऊ मला होतं आज BMW नाही आणली का? मी पण नाही आणली. ती पोरगी गाडी काढून निघेस तोपर्यंत आम्हाला कंटिन्यू भाई बघतीये, कंटिन्यू. चुकून केला तिच्या तरी हा व्हिडिओ बघितला तिने. जाईल ना, तिला काय युट्यूबच्या कंटेंट साठी करतोय, विषय संपला. भाई तू जर व्हिडिओ बघत असेल तर बघ, एन्जॉय करा आपण व्हिडिओ. आमच्या गाड्या बघायच्या नव्हती. आतमध्ये थांबतो फॉर्च्युनर. पार्किंग आहे आपलं मोठं इकडे. मिनी कूपर आहे, पण मिनी कूपर माझी नाही, फॉर्च्युनर आहे आपलं ब्लॅक. काय तर काय ब्लॅक टी शर्ट कसा वाटतोय? मिनी कूपर घेऊ ना. बरं थांब, आपण आहे ना क्वालिटी वाढवूया जरा ह्याची व्हिडिओची क्वालिटी. 1 सेकंड. ऑडिओची व्हिडिओची आहे आपल्याला. अरे याच्या इथं हे आलंय ना बबल. पकड चल, ब्लॉग बनव आता तुझ. नीट पकड बाबा. हॅलो गाईज, आता माझा मोबाईल मी ठेवलाय पायाच्या मध्ये. सॉरी, इकडून जाऊया. गाईज ऑडिओ क्वालिटी इम्प्रूव्ह झाली असेल तर तुम्हाला कळूनच येईल लगेच. हो, आणि हे माझे हेअरस्टाईलचे पर केसांची माझी वाट राहिली. मी केसांना मस्तपैकी आज काय करून आलो होतो माहितीये? शॅम्पू करून. शॅम्पू नाही करून राव, मी ह्याच्यात गेलो होतो चांगलं ब्युटिक मध्ये गेलतो. बुटीक मधनं बुटीक. अरे फोटो काढाय भारी जागा आहे रे इकडं. काय कोणता एरिया आहे हा? हा एरिया आहे रुबी हॉलच्या मागच्या साईडचा. कोणता आहे? रुबी हॉलच्या इथलाच आहे, आर्मी एरियाच आहे. हे काय आहे? हे हॉल आहे, हॉल लग्नाचा. मोबाईल एखादा घेऊन जाईल बे. हे जाऊ दे, गाडी स्कूटी वळून परत जाता येईल. आपल्याकडे सुपर बाईक नाही, 2 मिनिटात त्याला त्यापर्यंत पोहोचायला. नाही असं नाही काय. गाईज आता हा माणूस गेलाय मुंबईला राहायला. का रे खोटं बोलतोय? नाही गेलो मी. मुंबईकर झालाय हो. नाही गेलो, खोटं बोलतोय. यार कुठनं रस्ते बंद केलेत. पुण्यातले ना रस्ते ना लय बंद केलेत यार. काय कळत बंद नाही केलेलं. आज कसं आहे, आर्मीचं म्हणजे इव्हेंट चालू आहे. त्या इव्हेंटमुळे ना ट्रॅफिक होऊ नये म्हणून खूप सारे रस्ते म्हणजे हे केलेले. काय बोलतात त्याला? मी कालच जाऊन आलो इव्हेंट. हो का रे? आता कालचा व्हिडिओ बघितला असेल तू, नसेल काय माहिती. आता मोठा माणूस झालाय, तुला टाइम नाही बघायला. हे टायमिंग माझ्याकडे. कुठं टाइम आहे तुला आजकाल? हे टायमिंग खोटं नको बोलू. टायमिंग आहे, त्यालाच टायमिंग नाहीये. मला तर टाइमच टाइम आहे. हे टायमिंग
सगळे सिग्नल असे दादा सिग्नल तोडायचं काम चाललंय मित्रांनो. नाही चाललेलं, खोटं नको बोलू, सगळं काय व्यवस्थित चालू आहे. अर्ध्या गोष्टी आपण ब्लॉग मध्ये ज्या बोलतो त्या खऱ्या असतातच असं काही नसतं. मनावरती घ्यायला नाही पाहिजे लोकांनी. नाही पण मी काय ज्या काही गोष्टी बोलतो त्या खऱ्या बोलतो. आता तुझं माहिती नाही, तो काय पब्लिक साठी सांगत असतो, काय नसतं सांगत. मी तर काय सांगतोय तेव्हा. मग काय. हे बघा ट्रॉफिक, हे बघा ट्रॉफिक. ट्रॅफिकनी अर्धा आयुष्यामध्ये टाइम कंझ्युमिंग कसं करायचं हे शिकवलंय. हार तर असा फॉर्च्युनरला अपग्रेड करायला लागल्यात खूप काही गोष्टी. पण हा मी काय केलं हा ते माईक बेक कशी काय, मला तर माहिती पण नव्हतं काय सीन. काय मस्त भावाने 40-50 हजार रुपये खर्च केलेला आहे. कशाला? हे माईक नाही 50 नाही, मग कमी आहे. स्वस्त आहे स्वस्त. मी नाही, मी खर्च थोडी केलाय. मग खर्च करून घेतलाय मी. कोणी दिला खर्च केलाय? त्या गोष्टी बिहाइंड द कॅमेरा सांगायच्या नसतात. हा असं थोडी असतंय. हे कुठे आलोय आपण? होय, आता तू पुण्यातले रस्ते पण विसरला का? अरे खूप दिवसात. हा ओके ओके समजलं. भावना मला इथूनच त्यांनी चालत लावलेलं होतं, मी कसा विसरेल हा रोड? मी चालत लावलेलं? हा, यांनी मला चालत लावलेलं होतं इथूनच, मी हा रस्ता नाही विसरू शकत. बाय द वे लोकांना मी लय चालायला लावतो. लावत नाही का? हा चालायला लावतो रे, लय चालायला लावतो. चालायला पाहिजे रे लोकांनी, का माहिती का? हेल्थ कॉन्शियस आहे ना मी. कशासाठी? हेल्थ आपण किती, हेल्थ इज वेल्थ. एक लिमिट पर्यंत चाललं ना तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण हे असं चालायला होतो की 1-2 किलोमीटर चालत जा. एक लिमिट म्हणजे 1 मिनिट म्हणतोय. खोटं नको बोलू. मी कशाला खोटं बोलू? खोटं नसतंय बोलायचं, खरं मी नाही, मी आयुष्यात खोटं नाही बोलत. नाही गाईज, बिहाइंड द मस्करी खोटं बोलत नाही आपण. ठीक आहे, हे फक्त कॅमेरा पुरतं झाल्या सगळ्या गोष्टी, ब्लॉग एन्जॉय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. बट बिहाइंड द सीन आम्ही एकदम सज्जने भेटलेत. तुम्ही कधी तर कळून जाईल. एक बात खरी आहे, एवढ्या दिवसातनं भेटलोय ना तर एक आनंद वेगळाच आहे खरंच. सिरियसली खूप आनंद आहे. गुड वाईब्स. हो, म्हणजे जी खुशी घरी जाण्याची नाही ना, ती खुशी अशी मित्रासोबत फिरायची इकडे तिकडे अलग वाटते. बाई आमचा काहीच प्लॅन नाही, काय अनप्लॅन आम्ही फिरत बसलो. काही घेणं देणं नाही. खरं बघायला गेलं तर आम्ही आता अशा गोष्टी करायचा प्रयत्न करतो ज्या की मॅच्युरिटी किंवा आता मोठं झालोय, लोकांनी हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. बाई आमच्यामध्ये तसं काही विषय नाही. मोठं जरी झालं तरी आपण छोटं राहायला पाहिजे. असं नाहीये बाबा. मग काय, कितीतरी मोठं झाले तरी छोटे होऊन राहण्यामध्ये मजा आहे. मी प्रवासावर नाही येत होतो ना, प्रवासावर नाही येत आणि म्हणजे खूप थकलेलो होतो. असं वाटलं की आता डायरेक्ट जाऊन झोपावं. आणि नंतर डोक्यात आलं भाई पण आजकाल आहे ना गाडीवरती असे ब्लॉग बनवायची जी मजा आहे ना ती मला लय यायला लागली. का माहिती का? कोण बघते रे? तर कारण विषय असा आहे, सुपर बाईक वरती आपण करतो मोठं ब्लॉगिंग, बरोबर? मोठं ब्लॉग करताना काय आहे विषय की सगळ्या गोष्टी आपापल्या मॅनेज करायचं. पण ह्या गोष्टी म्हणजे असं टू व्हीलरवरती ॲक्टिव्हवरती फिरायला आहे ना, टेन्शन नाही काय नाही, मस्त बोंबलत फिरत बसले. पण टेन्शन लय आहे भाई. पुढं आपल्या इंडियाचा तिरंगा झळकतोय. चलो ठीक आहे गाईज, सुशील सोबत आता तुमची गाठ भेट झाली असेल बऱ्याच दिवसांनी. तर सुशीलचे चाहनेवाले अमोल कुठे रे? आमल्या कुठे? अमोल त्या लास्ट टाइम आपण व्हिडिओ कॉल वरती बोललो होतो त्याच्यानंतर त्याचा काही सीनच नाहीये. खरं करून मला एक अमोलला एक गोष्ट सांगायची. आपली तोंड दाखव की. नाही तोंड नको दाखवायला, जरा काहीतरी गोष्ट बोलायची. मग बॅक कॅमेरा चालू कर. हा बॅक कॅमेरा चालू कर ना. इथून होईल ना? हा नाही बघू थोड. आता कसं दिसतंय? तर काय मला आमल्याचा काय विषय? आमल्याचा विषय हा आहे. हो, जय श्रीराम. भारी केली रे त्यांनी स्विफ्ट.
स्पीड भारी केली म्हटलं मॉडीफाय. त्याच्यासाठी ना अधिक माणसं लागतात. एक नादिक बसलाय माझ्याजवळ, पण भाऊनी गाडीला रॅपिंग करून करून एवढी चेहरे बदलले गाडीचे. आता गाडी हे बघ कसं काय असताना काय काय असताना, पण मला वाटत नाही माझ्यासारखा खर्च गाडीवर कोणी केला असं. तेवढा आहे. गाडी आहे ना, खर्च एवढा केलाय मजबूत की गाडी दुसरी एक आली असते अजून. हा आले असते, 100% आले असते. रॅप करण्यात म्हण किंवा असं ऍक्सेसरी मॉडिफिकेशन थोडस अलग काय करायचं, लक्षात राहील असं करायचं. हो बघ, हा गुंजनचा चौक आहे. या चौकात ना तुला बस बीस भेटेल. मेट्रो कसं झालं. हा कोणता किती चौक आहे? दिवसांनी आला पुण्याला? मी आलो असेल 9 महिन्याने आलो असेल, 9-10 महिन्याने. म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्षांनी आलं. हा 1 वर्षाने आलो. ओके हो गाईज, सुशीलला मुंबईकर लोकांना पुणेकर लोकांनी वेलकम केलेलं आहे. ए माझा आयडी पुण्याचं आहे रे, असं थोडी आहे यार. लोक मुंबईकर नको बोलू, वाईट वाटतं माझं. मुंबईकर निखिल टॅग करायला पाहिजे. मुंबईकर निखिलला मुंबई वाईट वाटतं रे असं. हे आपलं संसद भवन पुण्यातलं व्हाईट हाऊस, एरवड्यातलं व्हाईट हाऊस आहे. आय नो, माहिती होय. हो. पुण्याच्या माणसाला पुण्याच्या सांगता भाई ही गाडी लय डेंजर आहे. त्या गाडीमध्ये काय नेतात माहितीये का तुला? काय नाही तर म्हणजे एखाद्या शूरवीरांची मिरवणूक नेली जाते अशा गाडीत हाल पूर लावून. तुला माहिती आहे काय, वाव. हे माझं ऑफिस आहे. हे म्हणजे हे नाही, हे? बॅक साईडला आहे. हा तो आय इथेच यूज असतो. टू वर्क हिअर. मी ह्याच एरियामध्ये आपलं काम असायचं. ऑफिस दाखवलं नाही तर मागच्या साईडची बिल्डिंग आहे. ही नाही बिल्डिंग, मागच्या साईडची आहे. हा नाही तुझ्या स्टोऱ्या वगैरे बघत असतो, ते स्टोरी इथूनच करत असतो ना तो शूट. हा मोस्टली हा एरिया मला लय आवडतो. नाही बेस्ट आहे रे, छान आहे. इथं कधी सुपर बाईक घेऊन यायला पाहिजे रे. माझ्या राव आवाज काढत. हे आता तर मी गाडी ही गाडी कोणतं आहे? सुपर बाईक म्हणून चालवतो, अशी पळवायची. गाईज रेस कोर्स कसं आहे आपलं इथलं पुण्यातलं रेस कोर्स. हो का? पाणी बघ कसं आहे. हे त्याच प्रेशर Fountain. वाढतात ते काय बोलतात वाढायला लागले फाउंटन. हा बाई तर प्रॅक्टिसिंग वाला नेट आहे. या नेटमध्ये मोस्ट ऑफ द लोक प्रॅक्टिस वगैरे करतात. कशाची? क्रिकेट? क्रिकेटची. हा बरोबर, क्रिकेट. अरे गोल्फची प्रॅक्टिस राव. कशाची? गोल्फ. तो एक असा पांढऱ्या कलरचा टेनिस बॉल असतो, हा त्याला हॉकी सारखे स्टिकनी मारायचं. हा ओके 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 आहे. समजलं माहिती ना? हो समजलं. नाही मला कसं आहे, कोळंबी ते मासे, मूवी मध्ये बिशे. वगैरे मी ते पाहायचो सालं, पण त्याच्यामध्ये काय असं हे नसतं, नेट वगैरे काय नव्हतं असं. नाही Ball ओपनच मारला आहे, की- ओपनच हो. आहे. तेवढा एरिया फक्त त्यांनी कसा प्रॅक्टिस साठी ठेवलंय. बरं बाय द वे, नॉनव्हेज खाणं गाईज मी सोडून दिलंय मागचे 6 मी महिने पण. झालं. पकड जरा. मी पण दिलंय सोडून. नुसतं सोडून दिलंय म्हणून नाही, पण त्याच्या बॅकग्राऊंडला म्हणजे कसं आहे ना, हा सांगतो आता काय झालंय काय नाही मी पुढच्या व्हिडिओत सांगेल. हो कारण आता सुशील कॅमेरामॅन झालाय, लय दिवसांनी आलाय, तर बिहाइंड द कॅमेरा पण आम्ही जरा मोस्ट ऑफ द एन्जॉय करतो. तो करतोय आता. तर आपण कॅमेरामध्ये थोड्या वेळाने भेटूया. हा नक्कीच. चलो बाय गाईज. बाय 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 तू बाय कर ना, बाय कर. बाय. तर चिकन मी ह्याच्यासाठी सोडलं, नंतर सांगतो आता का सोडलं. आरती वाले थांबले होते, मी तुम्हाला काहीच बाय करत होतो, त्याला वाटलं तोच करत होता, असा हात वर केला त्यांनी. आर्मी वाल्यांना बाय झाला डायरेक्ट इनडायरेक्ट. बरं नाही, चलो चांगलं बाय आहे. गाईज, सी यू. गाय रिक्षाच्या साईडने घे रे गाडी. काय बोलायचं होतं. नाही जरा थोडेसे आपले नवीन सबस्क्रायबरला आपण दाखवूया. नवीन आपली तोंड दाखव ना. आपण आपल्याला तर सगळेच बघत असतात, हे नजर तर बघून दे. नाही, हे काय असं- रे, हा असं एरिया बघ. कोणता आहे? एअरफोर्स. एअरपोर्ट आहे का? एअरपोर्ट एअरफोर्स. ओके ओके. इथं प्रशिक्षण दिलं जातं पायलट. पायलटचं. पण कुठल्या पायलटचं? जे रॉकेट जेट फायटर जेट असतात त्यांचं. हो आपल्या एरियामध्ये लय गोष्टी आहेत माहिती का? हे बघ तिथं 7 टेस्ला स्कूल. दिसलंय. काय टेस्ट काय होतं ते, जे काय होतं वॉट एव्हर, हा प्रशिक्षण दिलं जातं. लय लोक इथून शिकतात. तर जाऊ दे, तू बोल काय म्हणतो.
मी असं म्हणत होतो, कधी या रोडने मला घेऊन आलता का रे तू कधी? लय वेळा आलो या रोडने आपण? मग. हो का? मला आठवत नाही या रोड. अरे हा मेन महत्वाचा रोड आहे. हा जर रोड बंद झाला किंवा जर काय झालं ना तर जे बाहेर नाही येणार आहे. हो इथं पण पोलीसवाला म्हणजे अरे इथं आहे ना हा मेन रोड आहे. काकांनी मोबाईल काढला, हे सुद्धा हे बघा. एअरपोर्ट वरनं जे लोक येतात ना म्हणजे मोठे नेते म्हण किंवा जे काय XYZ असेल, अख्खी त्यांची स्क्वॉड जाती ना. म्हणजे कॉन्वॉय चालतो ना, 10 गाड्या 15 गाड्या आर्मीच्या, पोलिसांच्या, परत ते मोठ्या मोठ्या लोकांच्या, तर सगळा ह्याच रोड यूज करतात. त्यामुळे ह्या रोडला आहे ना मध्ये काहीच नाही. बघ ना मोकळं. ट्रॉफिक ट्रॉफिक ट्रॉफिक. ट्रॉफिक नाही, सिग्नल आहे. सिग्नल आहे का? मेन म्हणजे ह्या रोडला आहे ना बघ ना एकदम नीट ठेवलंय. नेचर कनेक्टेड. PMT पुण्याची शानच येणार कलरफुल असं. नाही मी सॉरी त्या गाड्यांना प्रमोशन नाही करू शकत मी. हे बघा नाही तर 4 वर्ष मी त्या गाडीमध्ये फिरलोय कॉलेजला जाताना. हो का? मग काय आमदार त्या शाहरुखला फोन करू दे, 1 मिनिट थांब. अरे यार गाई शॉट मिस झाला आता. काय झालं? कोणते? लय भारी शॉट भेटला असता रे, मिस झाला आहे ना. कोणी येणार आहे का? एकदम फुल डॉक्टर गेलं इथून उडलं. अरे अरे अरे, मदत करू का? सांगा मला तसं. ते बोला ना राव. काय झालं? बंद का करायला लागलं, पळायला लागलं. ते 50 रुपये द्या. काहीच गाजर घेतलेत, गाजर खायचं आता इथून पुढे. चिकन खाणं सोडलंय ना आपण त्याच्यामुळे. 50 रुपये द्या. काय झालं? आटपायला आहे का? अतिक्रमणवाले तर लय त्रास द्यायला लागले. चल बस. 50 रुपये घ्यायचे. दिलं नाही वे. नाही. चिक मार. किक मारायची. हा स्टार्टर खराब झालाय भाऊ, बॅटरी डाऊन आहे. काय जात ना लय भारी शॉट मिस झाला राव, खरंच मिस झाला. करू का? कर ना, मार ना. झाली. चल झाली. ठीकला एकदम सॉर्टेड विषय करून ठेवलाय आपण. चल. 2025 आहे ना, मला असं वाटायला लागलं अतिक्रमणवाल्यांचं रेज्युलेशनच आहे की सगळे खूप आवडतात. मी दररोज खातो. नाही गाजर मला पण आता रोज खायला चालू करायला पाहिजे. कम्प्युटरच्या समोर बसून बसून डोळ्याची माझी लागायला लागली. ऑफिसचं काम करून करून आता फुल वैतागलोय. असं नाही म्हणायला नजर पाहिजे. कशाने वाढते रे जास्त? नजर म्हणजे डोळे कशाने चांगले होतात असं म्हणायचं. हा तेच. गाजर हवा गाजर. हा ते यार बेस्ट आहे. ह्याच्यापासून खूप काय गोष्टी वाटतात. येस मी पण खातो, नंतर बोलूया. चलो बाय बाय. काय गाईज आर्मीवाले सगळ्यांना इकडनं गायब करायला लागलेत. असे आर्मीवालेच नाही, पोलीसवाले सगळे. गाडी भाऊ गाय ओय भाई, आपली फेवरेट गाडी फॉर्च्युनर. गाईज एक दिवस येईन गाईज, फॉर्च्युनर घ्यायची आपल्याला खरंच. अदर कंट्री मध्ये फॉर्च्युनर कशाला वापरले जाते माहिती आहे ना? टूर्स अँड ट्रॅव्हल्स. तसा विषय काय नाही भाऊ, फॉर्च्युनरची जी हवा आहे ना ती कुठल्याच गाडीत नाही, कळलं का? कसं आहे, प्रत्येकासाठी ज्याची त्याची बाईक, ज्याची त्याची कार, हे ड्रीम कार असते, ड्रीम बाईक असते. हा ड्रीम बाईक असते, ड्रीम कार असते. आज समोर चाललेली जी स्कूटी, एकेकाळी त्या एक साठी एक ड्रीम असेल ना. हा एक टायमिंगला तर ही ऍक्टिव्ह पण घेत होतो तेव्हा पण जायला फटफट्या. एक टायमाला जर ऍक्टिव्ह पण घेत होतो तेव्हा पण जी खुशी होती ती तर वेगळीच होती ना. ऍक्च्युली चला ही ड्रीम बाईक नाही, घरातल्या छोट्या मोठ्या कामांसाठी यूज केली जाते गाडी, पण स्टील आहेच ना. काय बरोबर ना. बरं मी एक अजून सरप्राइझिंग गोष्ट सांगायची होती. बोल ना. पुढच्या महिन्यामध्ये आहे ना, कमिंग मंथमध्ये, या नाही ह्याच्या पुढच्या 1 महिन्यानंतरची गोष्ट बोलतोय. ठीक आहे. त्या मंथमध्ये आहे ना असा प्लॅन झालेला आहे की सांगायला तर सांगू शकतो. तिरुपती बालाजी. कोण कोण चाललंय? ऑफिसची गँग येतोय. येतो. मला काय पक्का येतोय. हा चल तिकीट म्हणजे मला आजच बुक करायला लावायला, कारण आज बुक करायचं तिकीट. हा आजच. कशाने जाणार आहे? ट्रेननी. हा का? हा येतोय का बोल. पुढल्या महिन्यात किती तारखेला जाणार आहे? तारीख वगैरे सांगाल ना तुला.
कन्फर्म नाही अजून. अरे बट नाही सॉरी, तुला मी नंतर सांगतो, आता मी नाही बोलू शकत. बट ठीक आहे, चला काय बोलूया, बिहाइंड द सीन गोष्टी करूया. आता लय मोठा ब्लॉग बनत आला, इकडंच सगळ्या गोष्टी होईल. चलो बाय, सी यू. ह्यानी कसली रॅप केली आहे, कलर बिलर सगळा चेंज करून टाकलाय. ही गाडी घ्यायची मी म्हणत होतो तुला. करू का फोन, एक ठिकाणी आलो होता. हीच गाडी घ्यायची होती आपल्याला. तुला म्हटलं होतं ह्याचा कलर वेगळा होता, आणि वेगळाच करून टाकलाय, अख्खाच चेंज करून टाकलाय. काय म्हणणार नाही तसं, पण युरिया आहे ना, लय येडं ये राव. कसं वाटतंय? फोटो काय अख्खा व्हिडिओ मध्ये आलाय. 801 का टाकले त्यांनी काय माहिती. पुढे नंबर प्लेट गायब करून टाकली. नंबर काय बघूया. मस्त.